कडुनिंबाने कॅन्सर गायब होते असं मी अनेक व्हिडिओमध्ये ऐकलं आहे. मी तुम्हाला सांगतो, खरोखर कडुनिंबाने कॅन्सर गायब होते का? कृपया हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा मग व्हिडिओ संपवल्यावर. कसं आहे, कॅन्सर हा आजकाल अनेक लोकांना होत असतो. कॅन्सर होण्याची सुद्धा अनेक कारणं आहे आणि कॅन्सर झाला तर घरातील करता धरता व्यक्ती अंथरुणाला किडतो. घरच्या लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि जर कदाचित कितीही खर्च केला आणि ती व्यक्ती गेली या जगातून तर मग त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. असा हा कॅन्सर भयानक असतो. पण असे अनेक व्हिडिओ आहे ते सांगतात की कडुनिंबाने कॅन्सर बरा होतो, पण हे चुकीचं आहे आणि असा दावा करणे सुद्धा चुकीचं आहे. असा दावा करणे म्हणजे विनाकारण लोकांच्या जीवाशी खेळणं आहे. अशा दाव्याकडे दुर्लक्ष करून जर आपल्या घरी कोणी व्यक्ती कॅन्सरने पीडित असेल तर योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही उचित ठरेल. मी तुम्हाला सांगतो, कडुनिंबाचा पाल्याचा किंवा असो किंवा सालीचा रस असो आपल्या पिण्यामध्ये आला तर तुमचा कॅन्सर यानं गायब होत नाही. कारण हा कडुनिंबाचा पाला एवढा जहरीला असतो. आपण कमी प्रमाणामध्ये पिला तर बाकीच्या बिमाऱ्यामध्ये फायदा होऊन जाते. जशी अंगाला खाज येत असेल, रक्त खराब झालं असेल, पित्ताची खाज असेल, अंगातील उष्णता कमी करायची असेल, यावर फायदा होऊ शकतो. पण कॅन्सर ठीक करण्यासाठी कडुनिंबाचा उपयोग केला तर फायदा होत नाही. कृपया तशा पोस्टकडे लक्ष देऊ नका. कारण काही लोक थोडक्या पैशासाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी चुकीची माहिती देत असतात. पण ते माहिती घेणारा सुज्ञ असला पाहिजे. तर कृपया अशा व्हिडिओला लाईक कमेंट करू नका आणि तसे व्हिडिओ पाहत सुद्धा जाऊ नका. महत्वाची गोष्ट एकच सांगतो, कडुनिंबामुळे कॅन्सर बरा होत नाही हे एक सत्य. वाटल्यास कडुनिंबामुळे अनेक फायदे होऊ शकतात. म्हणजे तुमच्या अंगाला खाज येत असेल, अंगामध्ये उष्णता वाढली असेल, त्यामुळे रक्त खराब झालं असेल आणि अंगाला खाज येत असेल, तुमची खाज जाऊ शकते. कसं कसं करायचं आपला व्हिडिओ आपल्या या चॅनलवर अवेलेबल आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर या वरील कोपऱ्यात क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. फेसबुकमध्ये असेल तर पेजवर जाऊन पाहू शकता. आणि लाखो लोकांनी त्या आपल्या व्हिडिओला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही माहिती तुम्हाला कशी वाटली सांगा कमेंटमध्ये. आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा.